सजन या गळ्यामध्ये किती किट चेक केला, किती चेक यात फक्त 4च येत. या 4 या किट पासून तर या किट पर्यंत प्रवास. मला या डबल लाईन बघायच्या होत्या माझ्या आयुष्यात. 4 वर्षामध्ये या डबल लाईन बघायच्या होत्या, त्या मला आज दिसल्या. मला नाही वाटत आहे बरं का. तुला कसं काय नाही वाटत? मला माहिती आहे. नाही वाटत आहे मला. ही गेली. बाबू नाही आहे बेटा, यार तुम्ही थांब ना ग, तुला लय घाई बर का. आलं दोन्ही पण पॉझिटिव्ह. ते किती दिवस पासून हा विचार करत होतो आपण. काहीच आहे बघा. असे किती व्हिडिओ काढून ठेवले असतील आम्ही, सगळे डिलीट करून टाकले. पण आताच पण सांगायचं नाही, नंतर सांगूया. खरंच लय भारी वाटतंय. आता बोलणार मम्मी होणार. बस ह्या दिवसाची खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो. असे भरपूर सारे व्हिडिओ आहेत का आम्ही असे काढून ठेवलेले व्हिडिओ. काढून ठेवून वैतागून म्हटलं आता येईल, मग येईल, सगळे डिलीट करून टाकले. आता पण आपण व्हिडिओ डिलीटच झाला असता. पण खरंच हे आम्ही आता आमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आम्ही बघितले होते ज्यावेळेस ट्विन्स होते. त्यानंतर आता बघू शकताय तुम्ही, ट्विन्स होते म्हणजे ते आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं, हे का नाही? नंतर कळालं होतं. सो खरंच. आणि स्टार्टिंगला पहिलं जे आम्ही किट हे केलं होतं ना, चेक केलं होतं ना, आम्हाला यूज करायचं पण माहिती नव्हतं. डबल लाईन आल्यावर असतं का, एक लाईन आल्यावर असतं, काहीच माहिती नव्हतं. तेव्हा माहिती झालं, त्याच्यामुळे आता माहिती. चला थांबा, मी तुम्हाला दाखवते आज का किती किट नंतर ही किट आले. थोडे 4-5 किट असतील का, मी ते सांभाळून ठेवलेत. थांबा, थोड्याच सांभाळून ठेवले, तसे भरपूर किटा यूज केल्यात. बघू आपण. थांबा, आणतीस का तू? तिकडे घेऊन येऊ मी. खरंच हे बघा आणले. टाका पिशवी, अर्ध्यातून किट काढा.
थांबा तुम्हाला दाखवतो आम्ही जाहिरात नाही. हा ही बघा बघा नील नील आता ही बघा ही पण नील नील आहे दिसतंय का तुम्हाला? नीट दाखव ना सरळ. काहीच नाही. नाही एवढं नील. लांबून नाही दिसत आहे ना म्हणून जवळ हा ठीक आहे नील दुसरं नील नील याच्यात थोडीशी पिकट लाईन होती बघा. खूप थोडीशी होती पण ती तुम्हाला नाही दिसणार. या ह्याच्यावरून म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला हे का या किटवर मी जास्त भरोसा ठेवला होता. मला वाटलं होतं का या किटवर पॉझिटिव्ह आहे लाईन आणि म्हणजे तेव्हा आम्ही युनिकॉर्नपाशी राहिला होतो तेव्हा मला असं वाटलं का येईन पॉझिटिव्ह पण पॉझिटिव्ह नाही आली. तुम्ही बघू शकता या फिकट लाईनच्या आशेवर मी होतो. या लाईन म्हणून आम्ही ती किती दिवस जपून ठेवली होती म्हणजे 2-1 दिवस आम्ही परत बघितली होती 2 दिवस तरी पण नाही. आणि तुम्हाला दाखवतो या 4च आहे फक्त. या 4च आहे मी 4च जपून ठेवल्यात. बाकीचे नाही आहेत आपल्यापाशी. फेकून दिल्या मी. इथून या किट पासून ते या किट पर्यंतचा प्रवास खूप कठीण होता. खूप म्हणजे खूप मला लय रडायला येतंय. बस अभी क्या रडने का मेरा बाबा. आता काळजी घे. काय बोलतोय तुम्ही सगळी? खरंच काळजी घे. शांत बस. आम्ही हा व्हिडिओ लगेच सोडणार नाहीये. आता आम्हाला माहिती झालंय आम्ही लगेच दवाखान्यात जाणार आहे. त्यानंतर डॉक्टर पासून तपासणी करून काय होतंय ते सगळं एकदम व्यवस्थित बघू. त्यानंतर आम्ही व्हिडिओ सोडणार आहे. एवढं लक्षात राहू द्या. या किटवर आले मला तर एवढं वाटत नाही. कारण की मला तर भरपूर जणांनी एवढं सांगितलं म्हणजे सगळ्यांची माहिती मला आहे की असं असं असतं इतके दिवस सांगायचं नसतं काय. म्हणून त्यानुसार आम्ही जेव्हा तुम्हाला सांगायची वेळ येईल त्यावेळेस नक्कीच हा व्हिडिओ पोस्ट करू. आम्ही करूच. आता खरंच इतकं भारी वाटतंय पर अक्षरशः पूर्ण असं मन भरून आलं होतं रडायचं. म्हणजे मी खरंच मी सांगते ना सांगू नाही शकत का किती किट चेक केल्या. किती किट चेक यात फक्त केल्या. 4च येतं. या 4 या किट पासून तर या किट पर्यंतचा प्रवास मला या डबल लाईन बघायच्या होत्या माझ्या आयुष्यात. 4 वर्षामध्ये या डबल लाईन बघायच्या होत्या. त्या मला आज दिसल्या. आता आज तर लगेच दवाखान्यात न्यावं लागेल मला. सकाळची 6 वाजली. चला आता आवरा तुम्ही पण. रडू नको ग. बस आता काळजी घे स्वतःची. मी तर आहेच. नाही 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 मला माहितीये ना नाहीच वाटलं होतं कारण मी एवढ्या साऱ्या मला अक्षरशः सांगू का किट चेक केल्यात. मला खोटं नाही सांगत जे आहे ते खरं बोलतो मी. मला काल रात्रीपासून नाही परवाच्या दिवसापासून इच्छा होती की चेक करायचं कारण की जर काय म्हणतात ना त्याला तिला तसं होत होतं नाही का त्रास होत तसा तिला त्रास होत होता. मला असा अंदाज येत होता की आहे म्हणून मी एकदम होपमध्ये होतो की आहे आणि खरंच देवाच्या कृपेने आज हे बघायला भेटलं. इथं एवढं भारी वाटतंय की सांगू शकत नाही. सिरियसली खूप म्हणजे खूप या दिवसासाठी इतकी वाट बघितली आम्ही. तुम्हाला सांगतो अजून काय बोलायचं होतं मग त्याच्यात मी आणि आता तुम्ही एक आपली फॅमिली म्हणून तुम्हाला सांगतो एक सिरियस विषय. हिला उठवत होतो मी आत्ता बरं का. हिला उठवत होतो मी आत्ता उठतच नव्हती. रात्री किट आणत नव्हती. हेच नाही की हा करून पॉझिटिव्ह होऊ शकते काही निगेटिव्ह विचार. पण मीला आता उठवतो. मी म्हटलं अगं उठून तू परत झोप. मला युरिन दे तुझं तू परत झोपून घे. मी एवढं म्हणतो
ती म्हणे मला सकाळीच जाऊन आली. माझं डोकं पिटलं, म्हणजे पहाटे तिला लागली तेव्हाच जाऊन आले. मग माझं डोकं पेटलं. मग आता माझं काय करू, मी हिला लय बडबड केली आत्ता व्हिडिओ काढायच्या अगोदरचा विषय. आणि मग माझं आहे ना काय सांगू तुम्हाला, मी हिला सारखं उठवतोय, तू मला सांगू नको, तू उठ, तुम्हाला हिला तू झोप. जाऊ दे चला. काही अशा प्रकारे आमचा हा व्हिडिओ आम्ही खूप उशिरा पोस्ट करू, कारण की जसं की आम्हाला म्हणतो, म्हणजे मला माहितीच आहे भरपूर जरा मित्र पण आहे आपले, त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यांच्या पण लाईफमध्ये काय चालायचं ते सगळं माहिती, त्यानुसार आम्ही हा व्हिडिओ पोस्ट करू. आणि फायनली तुम्ही सगळे काका, मामी, आत्या, अजून काय काय म्हणतात त्याला, मावशी, अजून काय काय म्हणतात त्याला, हे सगळे तुम्ही आमचे नातेवाईक होणार आमच्या पोराची असं समजा. चला, जास्त मोठे स्वप्न बघण्यापेक्षा आता आपण पहिलं हॉस्पिटलमध्ये जाऊ. कारण की आता हे तर काय खोटं सांगणार नाही, कारण की एवढ्या साऱ्या आपण बिगर लाईनीच्या बघितलेल्या आहेत, सॉरी एक लाईनीच्या बघितलेल्या आहेत. ही डबल लाईन आहे, बघू शकतो. थांब एक मिनटं. इझी पॉझिटिव्ह आहे. चलो.